हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामणा पेठ व व्याहाट परिसरात सोमवार दिनांक 6 मार्च रोजी हिंगणा पोलीस स्टेशन तर्फे लॉंग मार्च काढण्यात आला। घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मार्च दरम्यान आवाहन करण्यात आले। एकूण 17 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा हजर होता। तसेच सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळी धामणा परिसरात लॉंग मार्च जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, जेणेकरून लोकांच्या लक्षात येणार व नागरिक घराबाहेर पडणार नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली। लॉंग मार्च दरम्यान किराणा दुकान, धान्य भंडार, भाजी दुकान यांच्या दुकानाशिवाय कुठलीही दुकान सुरू असल्यास दुकानधारकांवर कठोर कारवाई करण्यात येईल। तसेच दिवसातून साबणाने हात 10 ते 12 वेळा स्वच्छ धुवावेत, तोंडाला रुमाल बांधावा, फालतू घराच्या बाहेर पडू नये असा संदेश पोलिसांनी दिला। लॉंग मार्च दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे, पोलीस निरीक्षक अरविंद रघुवंशी, सहायक निरीक्षक सुनील भांडेकर, शुभांगी कुंभरेसह कर्मचारी वर्ग लॉंग मार्च दरम्यान उपस्थित राहून त्यांनी नागरिकांची जनजागृती केली। संपूर्ण जगात आणि भारत देशात जो कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने त्याची रोकथाम करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारत सरकारने, महाराष्ट्र शासनाने जे लॉकडाऊन, संचारबंदी आणि जमावबंदी सुरू केलेली आहे, त्या अनुषंगाने जनतेला जागृत करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी, एक माहिती देण्यासाठी, काही सूचना करण्यासाठी आम्ही हा प्रत्येक गावामध्ये एक रूट मार्च काढत आहोत, जेणेकरून आम्ही जनतेला अनाउन्सिंग करून त्यांनी कुठली खबरदारी बाळगायला पाहिजे त्याबद्दल जागृत करीत आहोत। यामध्ये नागरिकांना सांगण्यात येत आहे की विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी दिवसातून 8 ते 10 वेळा साबणाने स्वच्छ हात धुतले पाहिजे, एकमेकांपासून किमान 5 फूट अंतरावर थांबलं पाहिजे, अनावश्यक गोष्टी टाळून घराबाहेर निघणे बंद करायला पाहिजे, जेणेकरून त्या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याला लवकरात लवकर रोखता येईल। अशा प्रकारे आम्ही इथे जनजागृती करत आहोत। संपूर्ण जगात आणि भारत देशात जो कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने त्याची रोकथाम करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारत सरकारने, महाराष्ट्र शासनाने जे लॉकडाऊन, संचारबंदी आणि जमावबंदी सुरू केलेली आहे, त्या अनुषंगाने जनतेला जागृत करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी, एक माहिती देण्यासाठी, काही सूचना करण्यासाठी आम्ही हा प्रत्येक गावामध्ये एक रूट मार्च काढत आहोत, जेणेकरून आम्ही जनतेला अनाउन्सिंग करून त्यांनी कुठली खबरदारी बाळगायला पाहिजे त्याबद्दल जागृत करीत आहोत। यामध्ये नागरिकांना सांगण्यात येत आहे की विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी दिवसातून 8 ते 10 वेळा साबणाने स्वच्छ हात धुतले पाहिजे, एकमेकांपासून किमान 5 फूट अंतरावर थांबलं पाहिजे, अनावश्यक गोष्टी टाळून घराबाहेर निघणे बंद करायला पाहिजे, जेणेकरून त्या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्याला लवकरात लवकर रोखता येईल। विदर्भ न्यूज करिता नागपूर येथून जितेंद्र उके।